नमस्कार. नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. खास गुढीपाडव्यानिमित्त मी इथे पक्वान्नांची सिरीज केलेली आहे. वेगवेगळी पक्वान्नं मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे. तर आजचं आपलं पक्वान्न आहे अंगूर मलाई. ती कशी करायची ते आपण पाहूया. मी इथे पनीर घेतलेलं आहे 200 ग्रॅम. ते पनीर हाताने हे बघा ठिसूळ करून घेतलेलं आहे पूर्णपणे. हाताने पूर्ण ते पनीर असं ठिसूळ चांगल्या प्रकारे स्मॅश केलेलं आहे. आणि हे हातानेच आपण असं मळून चांगलं बनवू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं जातील. म्हणून हे सर्व साहित्य मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जरा घातलेलं आहे आणि ते पल्स मोडला म्हणजे साध्या हलक्या आणि आपण ते थोडंसं ग्राइंड करणार आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे पनीर. आणि हे बघा हलक्या हाताने आपण इथे 2 ते 3 मिनटं आपण हा मिक्सर फिरवणार आहोत. त्याच्यानंतर ते एकदम स्मूथ होऊन येतं, म्हणजे आपल्या हाताचा थोडं कष्ट वाचतात. त्यानंतर मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 चमचा मैदा इथे घेतलेला आहे. हा बघा अगदी 1च चमचा आपल्याला इथे बास होतो. माझं 200 असं 400 ग्रॅम पनीर आहे. त्याच्यासाठी 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मी घेतलेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे सर्व आता मळून घ्यायचं आहे. आपल्याला कणिक मळतो तसं जास्त दाब देऊन मळायचं नाही आहे. एकदम हलक्या हाताने हे सारं मिश्रण एकत्र करायचं आहे. तर आता मी इथे साखर 2 वाट्या घेतलेली आहे आणि 5 वाट्या मी इथे पाणी घेतलेलं आहे पाक करण्यासाठी. एकीकडे पाक करायला ठेवलेला आहे आणि दुसरीकडे आपण जे आता इथे पनीर स्मूथ करून घेतलं होतं त्याचे मी आता छोटे छोटे अंगूर आकाराचे इथे आता बॉल करून घेत आहे. हे बघा हे आपली अंगूर मलाई आहे, त्यामुळे आपले आकार छोटे आहेत. आणि त्या दुसऱ्या गॅसवर आता आपण इथे दूध उकळायला ठेवणार आहोत. हे 1.5 लिटर दूध आहे. ते दूध मी दूध साईसकट घेतलेलं आहे, तुम्ही साई काढूनही घेऊ शकता. हे 1.5 लिटर दूध मी गॅसवर एकीकडे ठेवून दिलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपली इथे साखर पण विरघळते, त्याचा पाक बनतो आहे. तिथपर्यंत आपण हे बघा असे छोटे छोटे बॉल बनवतो आहे. तो किती स्मूथ झाले इथे आपण पाहू शकता. फक्त बॉल बनवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, त्याला स्क्रॅचेस जाता कामा नये, असे वेर त्याला असू नये, एकदम स्मूथ करून घ्यायचे आहेत. मला ह्याला काहीही लावायला लागलेलं नाहीत, पण आपल्याला जर थोडंसं पनीर असं हार्ड वाटत असेल तर किंचित तुपाचा हात आपण घेऊ शकता, पण शक्यतो काही लावायची गरज वाटत नाही. हे बघा असे बरेच अंगूर आकाराचे बॉल मी बनवून घेतलेले आहेत आणि आपलं दूध पण उकळत आहे आणि साखरेचा पाक पण होत आहे. पण आपल्याला हा पाक एकतारी वगैरे असा काही बनवायचा नाही आहे. साखर विरघळून जराशी त्याला चिकणाई येण्यापुरतीच फक्त बनवायचं आहे. आणि आता हे माझे सगळे अंगूर आकाराचे बॉल तयार झालेले आहेत. हे बघा कसे एकदम हलके हलके झाले आहेत. पहा आपण आपली ही रसमलाईची रेसिपी बरीच जण त्यांना काही वेळा कठीण वाटते म्हणून न करता राहतात, पण मी असं म्हणते की ही अशी काही एवढी कठीण वगैरे नाही आहे करायला. आपल्याला सावकाश आपण हे पूर्ण डिटेल बघून जर केलीत तर उत्तम प्रकारे बनवू शकता. आपल्या ह्या दुधाला आता चांगल्या उकळ्या आलेल्या आहेत, चांगल्या प्रकारे दूध घट्ट झालेलं आहे आणि इथे साखरेचा पाकही आपला झालेला आहे. आपल्याला एक तारी वगैरे असा पाक बनवायचा नाही आहे. साधी साखर एकमेकात मिश्रण झालं, साखर आणि पाणी मिक्स झाल्यानंतर थोडासा त्याला घट्टपणा आला की आपला पाक बंद करायचा आहे. हे सर्व बनवलेले बॉल मी आता ह्या पाकामध्ये उकळत ठेवते. बघा हे आता सगळे बॉल ह्याच्यामध्ये मी अंगूर ह्याच्यामध्ये आता उकळण्यासाठी ठेवलेले आहेत. आपल्याला हे सर्व मिश्रण 8 ते 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून पनीर आपलं शिजलं जाईल. हे बघा आपला हा बनलेला बॉल फुटला वगैरे नाही आहे, एकदम स्मूथ झालेला आहे. आता आपलं हे मिश्रण शिजलं की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला ही एक टेस्ट आहे. बघा आता एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यातला एक अंगूर बॉल मी घेतलेला आहे आणि तो
पाण्यात टाकल्यानंतर खाली बसला पाहिजे, म्हणजे आपलं मिश्रण हे शिजून तयार झालेलं आहे. आता आपलं हे दूधही इथे उकळलेलं आहे, ते घट्ट व्हायला लागलेलं आहे. एकदम आपल्याला बासुंदी एवढं हे घट्ट करायचं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 वाट्या साखर घातलेली आहे बघा. आपलं मिश्रण आपल्याला बेताचंच घट्ट करायचं आहे, एकदम जास्त बासुंदी इतकं आटवायचं नाही आहे. साखर घालून आता आपल्याला हे सारं दूध एकदा ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते आवडतील ते आपण फ्लेवर्स घालू शकतो. म्हणजे मी इथे वेलचीची पावडर घातलेली आहे, अखंड वेलची घातलेली आहे. ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्हाला कोणते आवडतात ते तुम्ही घ्या. बदाम, काजू, पिस्ता हे ड्रायफ्रूट्स आपण इथे वापरू शकतो. आणि मी केशर भिजत ठेवलेलं होतं, केशर दुधामध्ये भिजत ठेवलं होतं आणि सेम टाईम मी वेलची पावडर पण थोडीशी त्याच्यामध्ये घातली होती. आता आपलं केशर हे बघा चांगलं भिजलेलं आहे आणि केशरमुळे त्याला रंग पण छान येतो. दुधाचा कलर एकदम केशरी होतो, त्यामुळे ही आपली अंगूर मलाई दिसायलासुद्धा एकदम सुंदर वाटते. आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे मी असे चॉप्ड ड्रायफ्रूट्स आहेत हे बारीक केलेले आहेत. बदाम, काजू, पिस्ता, वाटल्यास अक्रोड पण घालू शकता. थोडेसे बारीक करून हे सारे ड्रायफ्रूट्स आपण आता इथे वापरतो आहे. इकडे आपले हे बॉल पण आता शिजलेले आहेत. ते आता अलगद आपण ह्या पाण्यातनं काढून घ्यायचे आहेत. फक्त एकमेकांना अगदी चिकटून ठेवायचे नाही आहेत, थोडेसे विरळ ठेवायचे आहेत, जेणेकरून ते जरा थोडे गार झाले ना की आपल्याला ते दुधामध्ये सोडता येतील. हे बघा आपले हे बॉल चांगले शिजून आलेले आहेत. तुम्हाला वाटले तर त्याच्यामध्ये थोडंसं प्रेस करून आपण साखरेचं पाणी जरा काढून घेऊ शकतो. आता हे सगळे अंगूर जे आहेत, अंगूर सारख्या आकारात केलेले पनीरचे गोळे ते आता एका बाऊलमध्ये आपण घालून घेऊ. बऱ्याच जणांना ही रेसिपी थोडीशी कठीण आहे असं वाटतं, पण ॲक्च्युअली हे काहीही कठीण नाही, तुम्ही आरामात बनवू शकता. सगळ्या गृहिणींसाठी माझी तुम्हाला ही अनुभवाची टीप आहे की ही आपण आरामात बनवू शकतो, काही फसण्याची याची शक्यता नाही आहे. हे बघा हे आता तयार केलेलं आटव दूध आपण ह्याच्यामध्ये घालतो आहे, साखर घातलेली आहे त्याला आणि हे बॉल बनवलेले आहेत. फक्त आपल्याला हे बॉल काही तास त्याच्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत, लगेच खाता येणार नाहीत. एक 4 ते 6 तास आपण ह्या दुधामध्ये हे बॉल भिजवून ठेवायचे आहेत, जेणेकरून त्या दुधाची गोडी ह्या बॉलमध्ये उतरेल. ही सगळी ड्रायफ्रूट्स घालून मी एकदम छान सुंदर त्याला सजावट पण केलेली आहे. हे बघा आपला हा असा अंगूर मलाई अशी तयार झालेली आहे. फक्त मलाई आपल्याला आतमध्ये डीप करून ठेवायची. आता रेडी टू ईट आहे, रेडी टू सर्व झालेली आहे बघा. मस्त झालेली आहे, आपली चवीला पण चांगली झालेली आहे. माझं हे रजनीगंधा हे यूट्यूब चॅनल आपण नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सूचना असल्या तरी कमेंट करून सांगा. आता हे बघा आपलं हे इथे पनीरपासून बनवलेली अंगूर मलाई अतिशय चांगली झालेली आहे, चविष्ट झालेली आहे, त्याला स्वादही चांगला लागलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही आपण नक्की करून पहा. धन्यवाद.